नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मानसीने खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली असते, कारण आता प्रभू निवासामध्ये भाऊबीज साजरी होणार असते आणि त्यासाठी मानसीने खूप सुंदर अशी पाटाच्या खाली रांगोळी काढलेली असते. तेव्हा इथे सुगंधा विचारते की झाली का रांगोळी काढून. तेव्हा मानसी म्हणते हो मावशी झाली, तुम्ही आणा याच्यावरती पाट ठेवा. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की या आभासाठी एवढी छान रांगोळी काढायची काय गरज होती, आपली थोडीशी रांगोळी काढली असती तरी जमलं असतं. तेव्हा सुगंधा म्हणत असते अरे रांगोळी वगैरे काढली ना की घरामध्ये कशी सकारात्मकता येते. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो म्हणजे आपली नकारात्मकता घराच्या बाहेर गेली आहे का. बरं झालं ती घराच्या बाहेर गेले. आता आपण लवकरात लवकर आपला भाऊबीजेचा कार्यक्रम उरकून घेऊया. तेव्हा आभा म्हणत असते पण हा दिनेश दादा कुठे आहे, तो अजून आलेला नाही आहे. ही वहिनी पण ना हिला आपल्या घरामध्ये काही चांगलं झालेलं बघवत नाही. आजच त्या बंटीला हॉस्टेलला पाठवायची काही गरज होती का. पण मुद्दामून तिने भाऊबीजेच्या दिवशीच दिनेश दादाला बंटीला घेऊन हॉस्टेलला पाठवलं. तेव्हा सुगंधा म्हणते अगं हो हो, किती ते रागवशील तू. आता आधी तेजसला आणि सूरजला ओवाळून घे ना. तेव्हा इथे आधी सूरज ओवाळणीसाठी बसलेला असतो. तेव्हा इथे आभा त्याला आधी ओवाळते. तेव्हा इथे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून सूरजने 500 रुपये आभाला दिलेले असतात. तेव्हा आभा म्हणता काय रे दादा हे काय एवढे पैसे. तेव्हा सूरज म्हणतो नाही हे मी नाही दिलेत, तुझ्यासाठी कुणीतरी मला दिलेत. तेव्हा इथे आभा म्हणते मला माहिती आहे तुला हे पैसे कुणी दिलेत ते. त्यानंतरला आता तेजससुद्धा ओवाळणीसाठी बसलेला असतो. तेव्हा सूरज आता तेजसच्या डोक्यामध्ये टोपी घालतो आणि इथे आभा त्याच्या कपाळाला आता कुंकू लावायला जाणार. तेवढ्यातच इथे तेजस म्हणतो की थोडं जरा थोडंच लाव, एवढं मोठं मळवट काही भरू नकोस बाई. आणि इथे तिला फक्त एक टिक्का लावायला सांगतो आणि बाकीचं कुंकू तिच्या डोळ्यामध्ये बघून तो व्यवस्थित करतो. तेव्हा इथे आता तेजसने तिला ओवाळणी म्हणून जे पैसे दिलेले असतात ते पैसे आभानेच तेजसला दिलेले असतात मानसीच्या पाडव्याच्या गिफ्टसाठी. आणि तेच पैसे आता तेजस आभाला देतो आणि म्हणतो की ही ओवाळणी आहे तुझी, पण हे पैसे तूच मला दिले होतेस तेच मी तुला देतोय. पण आता माझी ओवाळणी ही पेंडिंग आहे, माझा पगार झाल्यानंतर पहिलं गिफ्ट हे तुझ्यासाठी असेल. तेव्हा इथे आता आभा म्हणत असते की दादा तू मला ओवाळणी म्हणून काही देऊ नकोस, तू फक्त गायत्री वहिनीचे पैसे लवकरात लवकर परत करून टाक, म्हणजे आपण ह्या कर्जातून मोकळे होऊ आणि तीच माझी ओवाळणी असेल. बरं हे घे चल आता तोंड गोड कर. त्यानंतर दिनेशसुद्धा धावत पळत तिथे आलेला असतो. तो म्हणतो सॉरी मला यायला उशीर झाला ना, बंटीला सोडायला गेलो होतो ना आणि नाक्याच्या इथून मी चालतच आलो म्हणून मला उशीर झाला. तेव्हा इथे तेजस म्हणतो दादा अरे ठीक आहे रे, आता तू उशिरा जरी आला असलंस ना तरी आलास हे महत्त्वाचं. तेव्हा मानसी म्हणत असते तुम्हाला पाणी देऊ का. तेव्हा दिनेश म्हणत असतो नाही नको आता मिठाईच खाईन ना, पाणी वगैरे काही नको. त्यानंतरला इथे तेजस म्हणत असतो गमतीमध्ये पाणी त्याला तर गायत्री वहिनी रोजच देते प्यायला, हो की नाही दादा. तेव्हा इथे दिनेश म्हणतो तू गप्प बस रे. त्यानंतर इथे दिनेश आता भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी बसतो. त्याच्या डोक्यामध्ये तेजस टोपी ठेवतो. त्यानंतरला आभा त्याला छान टिळक वगैरे लावते आणि नंतरला म्हणते की दादा माझं गिफ्ट. तेव्हा इथे आता दिनेश म्हणतो की हो तुझी ओवाळणी आहे ना. आणि त्याला आठवतं गायत्री त्याला म्हणालेली असते की तुझ्याकडे पैसे अजिबात नाही आहेत का. तेव्हा दिनेश म्हणालेला असतो की आभाला ओवाळणी देण्यासाठीचे आहेत. तेव्हा इथे गायत्री त्याला म्हणालेली असते की आभाला ओवाळणी देण्यापेक्षा त्या पैशातून घराचं लाईट बिल भरलंच ना तर जास्त बरं होईल. तेव्हा इथे दिनेश आता म्हणतो की पैसे तर आहेत. तेव्हा आभा म्हणते मग दे ना, ते माझेच पैसे आहेत ना. तेव्हा इथे दिनेश तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की या पैशातून मला लाईट बिल भरायचं आहे. पण पुन्हा त्याला वाईट वाटतं. त्याला असं वाटतं की भाऊबीज ही वर्षातून एकदा येते आणि तेव्हासुद्धा आपण आपल्या बहिणीला साधी ओवाळणी देऊ शकत नाही का. तेव्हा इथे दिनेश म्हणतो की आभा. तेव्हा आभा म्हणते काय झालं, ओवाळणी देतोयस ना. तेव्हा तो म्हणतो हो देतोय ना. आणि तो लगेचच आता खिशामधून ओवाळणी काढतो आणि लाईट बिलाचे पैसे सगळे इथे आभाला देतो. आभाला याबद्दल काहीसुद्धा माहिती नसतं. तर इथे गायत्रीने त्याला आधीच सांगून ठेवलेलं असतं की तुझ्या बहिणीला पैसे देऊ नकोस, त्यातून लाईट बिल भर. पण दिनेशला लाईट बिल जास्त महत्त्वाचं वाटत नाही, त्याला आपल्या बहिणीची भाऊबीज जास्त महत्त्वाची वाटते.
त्यानंतर इथे दिनेश म्हणत असतो की चला आता आपण सगळेजण आईचा आशीर्वाद घेऊया. तेव्हा चौघेही भावंड सुगंधाचा आशीर्वाद घेतात. सुगंधा म्हणत असते की नेहमी तुम्ही चौघेजण असे एकत्र राहायचे. तुम्ही दोघंजण माझ्या या घराचे 4 भिंती आहात आणि तुम्ही जर असे एकत्र असाल ना तर मग आपल्या घराला कुणीही तोडू शकत नाही, असं इथे सुगंधा म्हणत असते. तेव्हा इथे मानसी आपल्या मनामध्ये म्हणते की या भावंडांना कुणाचीही दृष्ट लागायला नको. हे नेहमी हसत खेळत चौघेही जण एकत्र राहायला हवेत, असं मानसी म्हणत असते. तेव्हा इथे आता जोरात काका ओरडतात. तेव्हा इथे आई ग असा आवाज झाल्यानंतर सगळेजण धावत पळत आता आतमध्ये येतात. तेव्हा सुगंधा म्हणते काय हो काय झालं. तेव्हा इथे आता काकांच्या डोक्याला मार लागलेला असतो. तेव्हा इथे सुगंधा म्हणते अहो किती लागलं आहे तुम्हाला. तेव्हा नाना म्हणतात ते सगळं जाऊ दे, आधी इथे ही लाकडं ही कौलं कशी काय पडली मला काहीच कसं कळत नाही आहे. थांब मला पण बघू दे नेमकं काय घडलं. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते अहो पण हे अचानक कसं काय घडलं. तेव्हा दिनेश म्हणतो अरे हो एकाएकी हे सगळं कसं काय पडलं असेल. तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात हो ना अचानक कसं काय, घर तर खूपच जास्त भक्कम आहे अजूनही. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की जुनं जरी असलं तरी बांधकाम पक्का आहे आणि वरचं कामसुद्धा अजून तसंच आहे. बाकीचं काहीच कसं पडलं नाही आणि बरोबर इथूनच कसे काही कवले पडले. तेव्हा इथे ही गोष्ट आता विचार करायला लावते असं सुद्धा सगळेजण म्हणत असतात. सूरज म्हणत असतो नाना अहो तुमच्या डोक्याला किती मार लागला आहे, तुमच्या डोक्यातच कौल लागलं वाटतं. त्याच्यानंतर तेजसला आश्चर्य वाटत असतं की एवढं भक्कम घर, एवढं चांगलं बांधकाम, एवढं पक्का वरचा माळा असूनसुद्धा इथून ही लाकडं आणि कौलं कशी काय पडले. तेव्हा इथे मानसी म्हणत असते मला असं वाटतं की आपला वाडा जुना आहे ना, तेव्हा वरचं काम हे आता जुनं झाल्यामुळे कदाचित पडलं असेल. तेव्हा दिनेश म्हणतो नाही मानसी, म्हणजे वाडा जरी जुना असेल ना तरी बांधकाम पक्का आहे अगं. तेव्हा दिनेश म्हणत असतो की कदाचित काहीतरी चुकून पडलं असेल, म्हणजे वरचं तू बांधकाम बघशील ना आजूबाजूचं तर बघ अजून टणक आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते नाही आपल्याला असं वाटत असतं की बांधकाम टणक आहे, पण कधीकधी काही भागा पोकळ होऊ शकतो कारण खूप जुना वाडा आहे ना. तेव्हा आपण एक काम करूया, वरचं जे काम आहे त्याची आपण देखरेख करूया. म्हणजे जर गरज पडली तर आपल्याला त्याचं स्ट्रक्चर तयार करावं लागेल आणि काही लोक येतात जे चेक करतात. जर बाबा डागडुजीची गरज असेल किंवा जर नवीन बांधकाम वरचं करायचं असेल तर ते लोक आपल्याला सांगतात. तेव्हा सुगंधा म्हणत असते ते जे काही आहे ते लवकर करून घ्या बाबा, नाहीतर कुणाच्या जीवावरती बेतायला नको. तेव्हा तेजस म्हणत असतो की आई कुणाच्याही जीवावरती काही बेतणार नाही आहे, या घरालासुद्धा काही होणार नाही आणि या घरातल्या माणसांनासुद्धा धक्का बसणार नाही, तू काळजी करू नको. त्यानंतरला गायत्री तिथे आता टाळ्या वाजवतच येते. गायत्री म्हणते काय तेजस काय म्हणालास तू, या घराला आणि घरातल्या माणसांना काही होणार नाही. अरे अजून काय व्हायचं बाकी आहे, हे किती नुकसान झाले तू बघितलंस का, आणि नानासाहेबांना एवढा त्रास झाला ते दिसत नाही आहे तुला. आणि हे सगळं झालेलं असताना देखील तुम्हा लोकांना इथेच राहायचं आहे. अरे किती जुना वाडा झाला आहे. मी दिवाळीमध्येच हा पाडणार होते पण तुझ्यामुळे तू सही नाही केलीस ना म्हणून तो मला पाडता आलेला नाही आहे. तुला कळतं आहे का, खरं तर मी रिडेव्हलपमेंटसाठी ही जागा देणार होते. आता हे घरसुद्धा स्वतःहून म्हणते आहे की मला जमीनदोस्त करा, पण तरीसुद्धा तुम्ही ऐकायला काही तयार नाहीत. आणि ही माणसी काय बोलतेस गं तू, तुला काय हे वरचं नवीन स्ट्रक्चर तयार करून फक्त डागडुजी करून घ्यायची आहे, एवढ्यातच भागणार आहे का सगळं. अगं बिंडोक कुठली, अजून या घराला अजून किती जुनं व्हायचं आहे. एवढा जुना वाडा झाला आहे तरीसुद्धा कुणी या घराला सोडायला मात्र तयार नाही आहे. एक दिवशी सगळं नाही पडलं आणि कुणाच्या जीवावरती नाही बेतलं ना म्हणजे मिळवलं. त्यानंतरला इथे तेजस मात्र आता गप्पच असतो. तेजस येऊन बघत असतो तर इकडे तिकडे जे काही नुकसान झालेलं असतं ते बघून त्यालासुद्धा वाईटच वाटत असतं. तेव्हा इथे मानसी म्हणते कसं झालं नाही सगळं. तेव्हा तेजस म्हणतो हो ना, कधी कधी मला असं वाटतं मी सही नाही केले, मी काही चुकीचं तर करत नाही आहे ना. म्हणजे बघा ना आता जर माझ्यामुळे इथे सगळेजण राहत आहेत पण मी सही नाही केले म्हणून हे घर जमीनदोस्त करता येत नाही आहे वहिनीला. आणि जर पुन्हा काही असं झालं आणि कुणावरच्या जीवावरती बेतलं तर मग सगळं माझ्यावरतीच येईल ना. मी चुकीचा होतो, मी सही नाही केली असंच होईल.
तेव्हा इथे मानसी म्हणत असते की हे बघा, तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका. हवं तर तुम्ही आता वरची डागडुजी करून घ्यायची आहे का ते बघून घ्या, आपण ते करून घेऊ, म्हणजे कुणालाही त्याचा त्रास होणार नाही. त्यानंतर तेजस म्हणतो बरं ठीक आहे, तुम्ही आता बाहेर जाऊन बसा, मी हे सगळं साफ करून घेतो. तेव्हा इथे मानसी म्हणते तेजस पाल असं म्हणाल्यानंतर तेजस लगेच बाहेर पळून जातो. तेव्हा मानसी खूपच जास्त हसायला लागते. तेजस म्हणतो काय हो, हे काय तुम्ही माझी गंमत केलीत का? तेव्हा मानसी म्हणते की तुम्ही एकटे एवढी साफसफाई करणार आहात, आणि हे बघा तेजस, हे घर जसं तुमचं आहे तसं माझंसुद्धा आहे, माझा अधिकार आहे ना या घरावरती, थोडं तुझं थोडं माझं असं करून आपण काम करू शकत नाही का? मी बायको आहे तुमची, हे विसरू नका आता. चला आता मोठे मोठे तुकडे तुम्ही उचला, मी सगळी धूळ साफ करते, चला चला कामाला लागा. त्यानंतरला इथे मानसी लगेचच धूळ वगैरे साफ करते आणि तेजसला आता कामामध्ये मदत करत असते. तेव्हा इथे तेजस मानसीकडे आता बघत असतो. त्यानंतरला रणजितने इथे हे काम केलेलं असतं. त्याने बरोबर प्रभू निवासातील लोकांना घाबरवण्यासाठी बरोबर तेवढाच तुकडा हा आयडेशीर पाडलेला असतो. त्यानंतरला तेजस इथे आता बुद्धिबळ खेळत असतो. तर इथे तेजस नसून तेजसच्या जागी त्याने तो डॉगीचा टेडी ठेवलेला असतो आणि तो मुद्दामून त्याला तेजस अशी हाक मारत असतो त्याच्यावरती राग काढण्यासाठी. त्यानंतरला इथे रणजित आता स्वतःच दोन्ही बाजूंच्या चाळ ह्या खेळत असतो आणि मुद्दामून इथे तेजसचं नाव घेऊन चुकीची कवडी चालवत असतो आणि त्याला हरवण्याचा प्रयत्न करत असतो खेळामध्ये. त्यानंतरला गायत्रीचा फोन येतो. तेव्हा इथे रणजित म्हणत असतो की तेजस बघितलंस का, वहिनीचा फोन आलेला आहे, तू इथेच थांब. त्यानंतरला गायत्री म्हणत असते अरे वा, खूपच छान छान असा धक्का दिला तुम्ही प्रभू निवासातील लोकांना. नुसतं ते कवलं पडलेले नाही आहेत तर त्यांना आभाळ कोसळलं की काय असं वाटतंय. छान आयडिया केली तर तुम्ही. तेव्हा इथे रणजित म्हणत असतो हां मग आता थोडीशी जागा जर पडली असेल ना तर आता मी त्यांना सांगणार की ही जागा रिडेव्हलपिंगसाठी गेली पाहिजे आणि त्यासाठीची नोटीस ही मी काढून देणार आहे की ते घर आता जुनं झालेलं आहे, ते जमीनदोस्त करायला पाहिजे आणि ती नोटीस मी स्वतः मानसीला लिहायला सांगणार आहे. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते मानसी लिहील का? तेव्हा तिथे रणजित म्हणत असतो त्यांना लिहावीच लागेल, म्हणजे राणीला मी त्या तेजसच्या विरोधामध्ये उभं करणार आहे. शेवटीला राणी आणि राजाचीच जोडी शोभून दिसते असं रणजित म्हणत असतो. त्यानंतरला इथे मानसी तेजसचा डबा वगैरे आता पॅक करत असते. तेव्हा ती म्हणत असते की उशीर व्हायला नको, आणि तिला आठवतं ज्या वेळेला मानसी ऑफिसला जात असते तेव्हा तेजसने तिला 4 पोळ्या दिलेल्या असतात. तेव्हा मानसीसुद्धा त्याला आता 4 पोळ्या देते. त्यानंतरला इथे तेजस येऊन बघतो तर काय, त्याची बॅग, त्याचा रुमाल आणि त्याचं घड्याळ सगळं एका ठिकाणी ठेवलेलं असतं. तेव्हा तेजस म्हणतो आई अगं हे काय, एवढी सगळी तयारी करून ठेवली आहेस तू, अशा वस्तू जर इथे ठेवल्यास तर मला सापडणार कशा? सुगंधा म्हणते मी नाही ठेवल्यात तर तिथे हे सगळं मानसीने केलं आहे. तेव्हा इथे तेजसला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो काय मानसीने सगळं केलं आहे? तेव्हा इथे तेजस म्हणतो ओ लकीच्या इकडे या. तेव्हा सुगंधा म्हणते एवढं छान नाव आहे तिचं, त्या नावाने हाक मार ना. तेव्हा तेजस म्हणतो ओ मानसी इकडे या. तेव्हा मानसी म्हणते हे घ्या तुम्ही राष्ट्रहित तुमचा डबा घ्या आणि लवकर जा बरं, आज तुमचा पहिला दिवस आहे, उशीर व्हायला नको. तेव्हा इथे तेजस म्हणतो अहो तुम्ही कशाला केलं? तेव्हा सुगंधा म्हणते काय रे तेजस, बायको म्हणून ती तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते, सगळं एवढं प्रेमाने करते आणि तू तिला म्हणतोस का केलं म्हणून, तुला किंमत नाही आहे का तिची? तेव्हा तेजस म्हणतो आई त्या जर माझी तयारी करत बसल्या तर स्वतः ऑफिसला कधी जातील, त्यांनासुद्धा उशीर होईल ना. तेव्हा मानसी म्हणते नाही मला उशीर होत नाही आहे, मी सगळं आवरलं आहे, घरातली कामंही आवरली आहेत, मी माझी तयारीसुद्धा केली आहे आणि तुमची तयारीसुद्धा झाली आहे, त्याच्यामुळे मला काही उशीर वगैरे होणारच नाही आहे. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की तुम्ही लवकर तयार व्हा बरं आणि लवकर जा. मानसी इथे दही साखरसुद्धा घेऊन येते आणि म्हणते मावशी हे घ्या. तेव्हा सुगंधा म्हणते की तू आणलेस ना मानसी, मग तूच आता तेजसला दे, तुझ्यामुळे आम्हाला हा दिवस बघायला मिळतो आहे. तेव्हा मानसी म्हणते नाही मावशी मी एवढं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे मानसी आता तेजसच्या हातावरती दही साखरसुद्धा ठेवते आणि त्याला पहिल्या दिवसासाठी आता ऑल द बेस्टसुद्धा म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता तेजसला पहिल्याच दिवशी आता फसवलेलं असतं. मिठाईच्या बॉक्समध्ये पैसे असतात आणि तेजसला त्याबद्दल काहीसुद्धा माहिती नसतं.
तेव्हा इथे आता सर म्हणत असतात की तुम्ही मिठाईच्या बॉक्समधून पैसे घेतलेले आहेत, लाच घेतलेली आहे, तेव्हा तुम्हाला आत्ताच्या आत्ता आम्ही कामावरून काढून टाकतो आहे. त्यानंतरला इथे मानसी म्हणत असते की सर, मला माझ्या ऑफिस रेकॉर्डमध्ये माझं नाव हे मला आता मानसी सनस नाही तर मानसी तेजस प्रभू असं करायचं आहे. तेव्हा रणजितला मानसीचं हे बोलणं ऐकून आता खूपच जास्त राग आलेला असतो आणि तो तिच्याकडे बघतच राहतो.